दक्षिण मध्य मुंबई मुंबईतील 6 लोकसभा मतदारसंघांपैकी सर्वात वैशिष्ट्यपूर्ण मतदारसंघ। या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व शिवसेनेनं करावं हे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न। खासदार राहुल रमेश शेवाळे यांच्या रूपानं सन 2014 मध्ये हे स्वप्न साकार झालं। मी राहुल रमेश शेवाळे लोकसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने परमेश्वरास स्मरून शपथ घेतो की मी विधीद्वारा स्थापित भारतीय संविधानाप्रत अनन्य श्रद्धा व निष्ठा बाळगेन, भारतीय सार्वभौमत्वाचे आणि भारतीय एकतेचे निर्धाराने रक्षण करीन आणि जे कर्तव्य आता मला प्राप्त होत आहे ते नेकीने पार पाडीन। धन्यवाद। जय महाराष्ट्र। आणि दक्षिण मध्य मुंबईवर महायुतीचा भगवा दिमाखात फडकला। चेंबूर विधानसभा मतदारसंघ हा दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघाचा एक भाग। छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक हे या मतदारसंघाचं वैभव। याबरोबरच खते बनवण्यात देशात अग्रेसर असलेली राष्ट्रीय केमिकल फर्टिलायझर कंपनी, तेल आणि गॅस निर्मिती करणाऱ्या मोठमोठ्या कंपन्या, त्यांचे शुद्धीकरण प्रकल्प ही चेंबूरची ओळख असून दाट लोकवस्ती तसंच सर्वधर्मीय नागरिकांचं वास्तव्य असलेले चेंबूर हे मुंबईतलं एक महत्त्वाचं उपनगर। मुंबईतील सर्वात प्रदूषित भाग असलेला चेंबूर परिसर प्रदूषणमुक्त करून येथील रहिवाशांना दिलासा देण्याचा प्रयत्न खासदार राहुल शेवाळे करत आहेत। The residents of Mahul should be given justice. There are more than 450 fishermen and these fishermen foster traditional practices, but now their time has come for them to save. Today there is a whole change in the environment, therefore new environment impact analysis should be conducted for the same. I would like to request Honorable Union Minister to Environment and Forest to intervene in this matter. Thank you, Madam Speaker. माहुल गाव, आंबापाडा इथे वर्षानुवर्षे असलेल्या तेल कंपन्यांच्या शुद्धीकरण प्रकल्पांमुळे होणारं प्रदूषण ही येथील मुख्य समस्या आहे। येथील कंपन्यांच्या गोदामातील रसायनांमुळे विषारी पदार्थ धुरावाटे या परिसरात पसरतात। खासगी कंपन्यांचे प्रकल्पही इथे असून त्यांच्या प्रदूषणामुळे नागरिकांना विविध प्रकारच्या आजारांना सामोरे जावे लागते। हे प्रकल्प तातडीनं नागरी वस्तीपासून दूर स्थलांतरित करावे अशी मागणी खासदार शेवाळे यांनी संसदेत केली आहे। नागरिकांच्या आरोग्यासाठी धोकादायक असलेले प्रकल्प बंद करण्यात यावेत, यासाठीही खासदार शेवाळे प्रयत्नशील आहेत। तसंच येथील प्रदूषण कमी करण्यासाठी त्यांनी आवश्यक उपाययोजना केल्या आहेत। येथील शुद्धीकरण प्रकल्पांना आग लागण्याच्या घटना घडलेल्या आहेत। या प्रकल्पांचे फायर ऑडिट करून केंद्र सरकारच्या माध्यमातून समिती नियुक्त करून पुन्हा आगीचे प्रकार घडू नयेत यासाठी खासदार शेवाळे यांनी कार्यवाही केली आहे। मेरा सरकार से अनुरोध है कि इस फायर जो ब्लास्ट की जो घटना हुई उसकी इंक्वायरी करनी चाहिए और गवानपाड़ा सर एक मिनट, गवानपाड़ा, माहुल, कोलीवाड़ा और अंबापाड़ा और सराउंडिंग एरिया में जो लोगों का नुकसान हुआ है वो नुकसान का मुआवजा सरकार ने देना चाहिए और जो कर्मचारी इंजर्ड हुए वो कर्मचारियों को भी मुआवजा देना चाहिए। और सर एक इम्पोर्टेंट, सभी रिफाइनरी वहाँ पे 4 रिफाइनरी है, वहाँ सभी रिफाइनरी का फायर ऑडिट होना चाहिए क्योंकि भविष्य में ऐसी दुर्घटना नहीं होनी चाहिए। गेल्या अनेक वर्षांपासून इथे वास्तव्यास असलेल्या पंजाबी, सिंधी निर्वासितांच्या वसाहती असलेल्या इमारती मोडकळीस आल्या होत्या। अनेक वर्षे प्रलंबित असलेला हा प्रश्न खासदार शेवाळे यांनी मार्गी लावला आहे। I would like to draw the attention of Honorable Minister of Urban Development regarding redevelopment of residential structure in Mumbai. My constituency consists a large number of colonies meant for refugees. These refugees are putting up in a very old refugee centers and barracks. These colonies also needs to be redeveloped in all respects and should be provided all basic amenities. I request the Honorable Minister of Urban Development to look into this pending issue and give clearance for redevelopment of these areas on priority basis. या परिसरातील रखडलेले झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प मार्गी लावण्यासाठी शेवाळे यांनी पुढाकार घेतला आहे। त्यांच्या प्रयत्नातून वैभवनगर येथील प्रकल्प पूर्ण झाला असून हक्काचं घर मिळाल्याचं समाधान येथील नागरिकांमध्ये आहे। याच धर्तीवर अशोकनगर, खारदेवनगर येथेही झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प होणार आहेत। चेंबूर हे हार्बर रेल्वेचे महत्त्वाचे स्थानक आहे।
येथील प्रवासी संख्या ही मोठी आहे. या प्रवाशांना सुविधा मिळवून देण्यासाठी खासदार राहुल शेवाळे यांनी वारंवार रेल्वे विभागाशी संपर्क साधून कामे करवून घेतली आहेत. चेंबूर स्थानकात लिफ्ट, सरकते जिने, प्लॅटफॉर्मवर शेड, स्वच्छतागृह, प्लॅटफॉर्म ब्रिज तसंच वायफायची सुविधाही देण्यात आली आहे. स्थानकावर तातडीचे आरोग्य केंद्र, वॉटर कूलर या सुविधांसह अमीरबा ते जनता मार्केट इथे पादचारी पूल उभारण्यात आला आहे. आपल्या मतदारसंघातील नागरिकांना वाहतुकीच्या चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी खासदार राहुल शेवाळे प्रयत्नशील आहेत. मेट्रो लाईन 2 दहिसर ते मानखुर्द आणि मेट्रो लाईन 4 वडाळा ते कासार वडवली यांच्या कामात खासदार राहुल शेवाळे स्वतः लक्ष देत आहेत. त्यांनी मेट्रोच्या कामाची पाहणी केली असून काम वेळेत पूर्ण व्हावे यासाठी त्यांचा MMRDAशी नियमित संवाद सुरू आहे. चेंबूर ते वडाळा या मोनोरेलचा बंद पडलेला पहिला टप्पा तातडीने सुरू करण्यात यावा यासाठी त्यांनी सातत्यानं पाठपुरावा केला. चुनाभट्टीपासून बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स दरम्यान मोठा पूल बांधण्यात येत आहे. या पुलामुळे चेंबूर वासियांना बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्सला जाण्यास जवळचा मार्ग तयार झाला असून यामुळे प्रवासाचा वेळ अर्ध्या तासावरून केवळ 10 मिनिटांवर येणार आहे. चेंबूर परिसरात गॅसचे मोठमोठे टँकर येतात. ते रस्त्यावर पार्क केल्यानं वाहतूक कोंडी होते. ट्रक आणि टँकरसाठी स्वतंत्र टर्मिनल व्हावे यासाठी पेट्रोलियम कंपनी, वाहतूक पोलीस आणि MMRDA यांच्याशी संवाद साधून खासदार राहुल शेवाळे प्रयत्न करीत आहेत. आपल्या मतदारसंघात अनेक लहान मोठी विकास कामे करून नागरिकांना चांगल्या सुविधा खासदार राहुल शेवाळे उपलब्ध करून देत आहेत. खासदार राहुल शेवाळे यांनी येथील मॉडर्न इंग्लिश स्कूल या शाळेस कुंपण भिंत बांधून दिली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची पूर्तता झाली आहे. छेडानगर भागात नवीन जलवाहिनीचे काम केल्यामुळे या भागातील नागरिकांना योग्य दाबाने पुरेसे स्वच्छ पाणी मिळतेय. श्री राहुलजी शेवाळे यांच्या सहकार्यानं इथे आता नवीन पाईपलाईन टाकली आणि आम्हाला चांगलं पाणी येते. त्याच्याबद्दल त्यांना आमचे धन्यवाद. खासदार राहुल शेवाळे यांनी येथील रस्त्याच्या कामासाठीही सहकार्य केले आहे. गेली अनेक वर्षे न्यायालयीन कक्षेत अडकलेला छेडानगर परिसराच्या पुनर्विकासाचा प्रश्न मार्गी लागावा आणि येथील रहिवाशांना मूलभूत सुविधा मिळाव्यात यासाठी खासदार राहुल शेवाळे यांनी संसदेत मागणी केली आहे. मेरे चुनाव क्षेत्र में जो छेड़ा नगर है, जहाँ छेड़ा नगर में रेसिडेंशियल कॉलोनी है जो सॉल्ट पैंट लैंड पे है, उनको भी ओनरशिप के उनके नाम ओनरशिप न होने की वजह से लीगल प्रॉब्लम फेस करना पड़ रहा है. केंद्रीय वाणिज्य और उद्योग मंत्रालय ने NOC दी तो ये सभी रीडेवलपमेंट के प्रोजेक्ट कंप्लीट हो जाएंगे. जितने भी रिजर्व प्लॉट है अगर म्यूनसिपल कॉर्पोरेशन को हैंड ओवर हो जाएंगे तो पब्लिक को फैसिलिटी मिलेगी. धन्यवाद. When Rahul Shewale visited Chedanagar before the elections, he promised that he will take certain things to the advantage or the benefit of the residents of Chedanagar. It is most befitting that under his stewardship or under his guidance that the approach road to the temple has been completed and to the satisfaction of so many devotees. So a lot of devotees come not only Chedanagar from all other places with the temple, and that is a really great thing that we vote to Rahul Shewale for this kind of help. झामा चौक ते सुमननगर इथे तातडीने रस्ता व्हावा यासाठी खासदार शेवाळे पाठपुरावा करीत आहेत. कोळीवाड्यांचे सीमांकन करण्यास शासनानं मंजुरी दिल्यानं माहुल कोळीवाड्यात वर्षानुवर्षे राहणाऱ्या कोळी बांधवांना जमिनीचे हक्क मिळणार आहेत. तसंच पुनर्विकासाच्या माध्यमातून पाणी पुरवठा, सार्वजनिक स्वच्छता, आरोग्य आदी आवश्यक सुविधाही मिळणार आहेत. शिवडी न्हावाशेवा ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या माहुल येथील कोळी बांधवांना आर्थिक मदत मिळावी यासाठी खासदार राहुल शेवाळे यांनी सातत्यानं पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नातून पहिल्या टप्प्यात काही बांधवांना मदत मिळाली असून सर्व बाधितांना मदत मिळावी
यासाठी खासदार राहुल शेवाळे प्रयत्नशील आहेत. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न देण्यात यावा अशी मागणी खासदार राहुल शेवाळे यांनी संसदेत केली आहे. मुंबईचा श्वास असणारी कांदळवने नष्ट होत चालली असून त्यांचे जतन करावे अशी मागणीही खासदार राहुल शेवाळे यांनी केली आहे. नागरिकांच्या समस्या सोडवण्यास कायम तत्पर असलेले खासदार अशी राहुल रमेश शेवाळे यांची जनमानसात प्रतिमा आहे. कोणत्याही समस्येचा मुळापासून अभ्यास करण्याचा त्यांचा स्वभाव आणि हाती घेतलेलं कार्य सिद्धीस नेण्याची जिद्द यातून प्रदूषित उपनगर ही ओळख पुसून चेंबूरचा कायापालट करण्यात त्यांना यश मिळेल हे निश्चितच.